कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर दक्षिण जिल्हा प्रमुख आणि उत्तर जिल्हा प्रमुख असे दक्षिणचे जिल्हा प्रमुख भुजंग पाटील डाग, उत्तरचे जिल्हा प्रमुख बबनरावजी बारसे असे त्यांनी जाहीर केले। या नांदेड शहरामध्ये शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे। राजकीय समीकरण बदलत असताना मानतीलच आणि आपलं सर्वांचं मी स्वागत करतो। आणि दोन्ही बबन बारसे, सहसंपर्क प्रमुख प्रकाशजी मारावा, माजी कृषी सभापती उदयनदादा वाघ, आमचे उपजिल्हा प्रमुख शिवसेनेचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी राज्य संघटक पदाचा राजीनामा उद्धवजीकडे पाठवलेला आहे आणि मागच्या विधानसभेमध्ये त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली। 71,000 मतं त्या मतदारसंघात त्यांना मिळाली। अवघ्या 10,000 ती जागा पडली। जागा त्या ठिकाणी पडली असता एकनाथ पवार यांनी अगोदर आपली जागा का गेली, आपल्यासोबतचे माणसं, आपल्यासोबतचे कार्यकर्ते, निष्ठावंत माणसं अखेरला आपल्याला सोडून का गेली किंवा आपण लास्टला कुठं कमी पडलो याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं आणि पुन्हा एकदा नव्या जोमानं कामाला लागून त्या ठिकाणी विजय संपादन करायला पाहिजे होतं। निवडणुकीमध्ये हार जीत होत असते, असं असताना श्री एकनाथ पवार हे पक्ष सोडून गेले। त्यांनी पक्ष सोडला तरी आमचा काही त्यांच्याबद्दल हरकत नाही, पण जातेवेळेस त्यांनी आमच्या काही नेत्यांना, त्यामध्ये विनायक राऊत साहेब असतील, आमचे संपर्क प्रमुख थोरात साहेब असतील, यांच्यावर आरोप केले। आणि आरोपच नाही तर उद्धवजीची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे दलालांचा पक्ष आहे, हे जर त्यांचं विधान आहे आम्हाला कुठेतरी जिव्हारी लागलं आहे। त्यामुळंच आज त्यांना सांगायचं आहे की ज्या 1 वर्षामध्ये पक्षाने तुम्हाला राज्य संघटक पद दिलं, महाराष्ट्रामध्ये ते पद घेऊन मिरवलात, तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही जे जे कागदावर लिहिलं ते पदाधिकारी त्या ठिकाणी दिले। तुमच्या मतदारसंघात संजय राऊत साहेबांसारख्या माणसांनी सभा घेतल्या आणि आज केवळ स्वतःच्या जीवावर मला मतदान मिळालं हे त्यांना जर वाटत असेल तर हे त्यांची चूक आहे। हे मशाल निशाणीवर मतदान भेटलं, उद्धवजीच्या विचारावर मतदान भेटलेलं आहे आणि ते आज ते भरमात आहे की त्यांच्या स्वतःच्या जीवावर त्याला मतदान भेटलं। ते ठीक आहे, त्यांना जे काय वाटायचं त्यांनी वाटू द्या, पण आमच्या पक्षावर ते आरोप करून गेलेत त्याबद्दल मी आज त्यांचा तीव्र निषेध व्यक्त करतो। अनेक वेळा निकाल महाराष्ट्र संघटक पदाचा जो राजीनामा दिला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते हे दलाल आहेत असं वक्तव्य केलं, त्या वक्तव्याबद्दल मी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो। आणि एकनाथ पवार यांनी जे वक्तव्य केलं ते अतिशय चुकीचं वक्तव्य केलं। अवघ्या 1 वर्षामध्ये पक्षामध्ये येऊन त्याला पक्षाचं महाराष्ट्राचं संघटक पद दिलं, लोहा कंधार विधानसभेची उमेदवारी दिली आणि 2 नंबरचा उमेदवार तो झाला। अवघ्या काही मतानं 5-10 हजार मतांनं तो पराभूत झाला। हा पराभवाचं खापर तो जर शिवसेनेवर फोडत असेल तर नांदेड जिल्हा शिवसेना ही कदापि खपून घेणार नाही। यानंतर या एकनाथ पवारनी तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडं बोलणं तर दूर राहिलं, नुसतं बोटही दाखवलं तर त्याचा समाचार चांगल्या प्रकारे घेण्यात येईल असं नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने त्याला आव्हान देतो। शिवसैनिकाचं त्याचं मतदान आहे। थोड्या मतानं पडल्यानंतरही त्यांनी असे वाक्य वापरून दुसऱ्याच आहेत, पण असे शब्द वापरणं म्हणजे ज्या शिवसैनिकांनी निष्ठेनं त्यांचं काम केलं आणि काल म्हणतात जे शिवसैनिकांच्या जिल्हा प्रमुखाच्या निवडी झाल्या त्याबद्दलही त्यांनी शब्द वापरले। 10 लोकांची टीम म्हणे पक्ष संपणारी टीम आहे। आम्ही वयाच्या 18व्या वर्षी ज्यावेळेस आम्हाला मतदान नव्हतं
त्यावेळेस पक्षामध्ये आम्ही या ठिकाणी काम केलेले. D.R. देशमुख असतील, प्रकाश केडकर आम्ही काम केलेले. 1992 पासून जिल्हा परिषदच्या निवडणुका आम्ही या ठिकाणी, कारखान्याच्या निवडणुका असतील, कलंबर विभाग साखर कारखान्याच्या निवडणुका असतील, आम्ही पूर्णा साखरच्या निवडणुका असतील, या साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही काम केलेलं आहे. असो नवीन जिल्ह्यातल्या सहकारी संस्थेमध्ये आम्ही काम केलेलं आहे. एकनाथ पवारने आजपर्यंत सांगावं आम्ही सक्रिय भाग घेतला नाही अशी एक निवडणूक नाही. आज गेल्या भाग घेतला नाही. आमचे सहकारी मित्र बळवंत बारशे किती दिवस केसेस झालीत. परवा आमचं उदाहरण तुम्हाला माहित आहे, आम्हाला 5 वर्ष गरजच नव्हती, ते इतके हवेमध्ये होते की आमदार होण्याच्या अगोदरच ते भावी आमदार बिमदार ते सुरू झालं. एवढंच नव्हतं तर त्यांनी खासदार तयारी केली होती. मी आमदारकी माझं एम नाही म्हणली होती. आमदारकी तर माणसांना काय बोलावं त्यांना. आम्ही निषेध करण्यासाठी इथं आलेलो आहे. एकनाथ पवार सारख्या माणसांनी किंवा आमच्याच पक्षावर असे आणि निष्ठावानाच्या गप्पा मारणं. पूर्ण पदाधिकारी त्यांनी आज जे पदाधिकारी नेमले होते, आज ते कोणाचे नेमले होते? पक्षाचे निष्ठावान होते की त्यांचे निष्ठावान होते? त्यांचे दगल बच्चे त्यांना पद वाटले होते. निष्ठावान माणसाचे पद डावळले. आमचे बाबाराव शिंदे सारखे माणसं आज